नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्हाला एक्झाममध्ये असा एकदम सिंपल क्वेश्चन विचारला की खालीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि आपल्याला विचारलंय भारतामध्ये सध्या असलेले एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची संख्या खालीलपैकी कोणती योग्य आहे. पहिला पर्याय आहे 29 आणि 7, दुसरा पर्याय आहे 28 आणि 8, तिसरा पर्याय लेट्स से 26 आणि 10 आणि चौथा पर्याय आहे 30 आणि 6. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर कुठलं? तर तुम्ही म्हणाल की पर्याय क्रमांक 2 म्हणजे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर असेल. तर यस, हे करेक्ट आन्सर आहे. काही जण पर्याय क्रमांक 1 निवडतील. ठीक आहे, ते स्मार्ट लोक आहेत. ते म्हणतील की 29 आणि 7. 29 कसं काय? तर त्यांनी जम्मू आणि काश्मीर राज्य कन्सिडर केलंय, जे की सध्या युनियन टेरिटरी आहे. लद्दाख एक युनियन टेरिटरी आहे आणि सध्याचं स्ट्रक्चर बघितलं तर केंद्रशासित प्रदेश हे जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे 2 ऍड झाले, म्हणजे 7 आणि 2 9 झाले. आधीचे दीव आणि दमण आणि त्याचबरोबर दादरा नगर हवेली असे जे 2 युनियन टेरिटरी होत्या ह्या एकत्र करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या सध्या आहे 8 आणि राज्य आहेत 28. ठीक आहे, तर हा करेक्ट आन्सर आहे, म्हणजे करेक्ट नंबर आहे हा. जे स्मार्ट लोक होते ज्यांनी 29 आणि 7 सांगितलं, तर त्यांना विचारलं की म्हणजे त्यांनी काय केलं, आयोगाने समजा हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता, आयोगाला लगेच त्यांनी आन्सर लिहून पाठवलं की आमचा या प्रश्नासंदर्भात आक्षेप आहे आणि याचा करेक्ट आन्सर असायला पाहिजे 29 आणि 7. आयोगाने विचारलं का बरं, जम्मू काश्मीर तर राज्य नाही आता. ते मुलं म्हणाले की नाही, ते राज्य नसू द्या, पण तसं आमच्या एम लक्ष्मीकांतमध्ये अजून मॉडिफाय झालेलं नाहीये. तर म्हणजे खरंच जो बदल झालाय हा पुस्तकात लिहून आलेला नाहीये अजून, एवढाच तो काही बदल आहे. तर त्याच्यामुळे ते म्हणले की आन्सर जे होतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, दुसरा आन्सर चुकीचा आहे. ठीक आहे, तर असं त्या स्मार्ट लोकांचं उत्तर होतं. असंच काहीतरी उत्तर हे पोलीस डिपार्टमेंटकडून सुद्धा दिलं जातंय. पोलीस खात्याला ज्यावेळेस विचारलं जातं की तुम्ही 66A या सेक्शन अंतर्गत गुन्हे दाखल का करताय, सुप्रीम कोर्टनं तर 66 हे रद्द केलेलं आहे. पण तर ज्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटला विचारलं जातं, पोलीस डिपार्टमेंट म्हणतं की हे आमच्या अजून बुकमध्ये आहे. ठीक आहे, त्यांच्या बुकमधून 66A डिलीट केलेला नाहीये. तर तोच मुद्दा आहे आणि जो आपल्याला आज डिस्कस करायचा आहे. तर आजचं लेक्चर आपलं हे माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2000 याच्या संदर्भातचं आहे. त्याच्यातलं एक सब सेक्शन आहे 66A, जे रिसंट खूप चर्चेमध्ये आहे. आपल्याला हा मुद्दा आपल्या मुख्य परीक्षेला विचारला जातो, STI PSIच्या मुख्यला आणि आपल्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये कायद्याअंतर्गत यावरती क्वेश्चन बनतील. ठीक आहे, तर 66A लक्षात घ्यायचं आहे आणि माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2000 सालचा. कायदा 2000चा आहे, पण पर्टिक्युलर 66A ची जी तरतूद आहे तर ती एक घटना दुरुस्ती करून ऍड झालेलं आहे. म्हणजे 2008 साली 66A हे सेक्शन ऍड केलेलं आहे ज्यावेळेस काँग्रेस गव्हर्नमेंट होतं. आता हे 66A नेमकं कशा संदर्भात आहे? फॉर एक्झाम्पल, आता इथं पण एक छोटंसं एक्झाम्पल आपण बघू की आपण समजा आता पहिली गोष्ट म्हणजे ना, माझा आवाज थोडासा तुम्हाला हळू येऊ शकतो आणि म्हणजे माझा घसा वगैरे बसला तर तुम्ही स्वतः हेडफोन लावून स्वतःच्या आवाजासाठी सोय करा. बाकी माझ्याकडून याच्यापेक्षा मोठ्याने आवाज निघणार नाहीये. ठीक आहे, तर एक्झाम्पल आपण बघत होतो, आयोगाचं एक्झाम्पल घेऊयात, आपल्या MPSCच्या आयोगाचं. आपण समजा असे काही व्हिडिओज बनवले किंवा असे काही ऑडिओ सर्क्युलेट केले, इमेजेस सर्क्युलेट केल्या की ज्याच्यामध्ये आपण आयोगाला क्रिटिसाइज करतोय. क्रिटिसाइज म्हणजे आयोग जागा काढत नाहीये, त्यांच्यावरती मे बी 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे दबाव आहे की नंतर जागा निघाल्यानंतर ज्यावेळेस वॅकन्सी फिल होतील तर मग क्रेडिट कुठलं सरकार घेणार, असे काहीतरी आपण गंमत म्हणून एखादे व्हिडिओ ऑडिओ वगैरे बनवले, इमेजेस बनवल्या आणि सर्क्युलेट केल्या. म्हणजे हे आपण काय केलंय, डिजिटल मीडियमचा वापर करून संवाद साधलेला आहे. म्हणजे हा जो काही सगळा संवाद झाला, हा व्हिडिओज, ऑडिओज, त्यानंतर इमेजेस किंवा कंटेंट लिहिला गेला असेल, ऑनलाईन आपल्या वेबसाईटवरती समजा पब्लिश केला असेल आपण, तर हे सगळा जो काही कंटेंट होता हा ऑनलाईन पद्धतीने आपण सर्क्युलेट केला किंवा संवाद साधलेला आहे, डिस्कशन ऑनलाईन झालं. तर ज्यावेळेस डिस्कशन ऑनलाईन होत आहे तर त्याच्या विरुद्ध समजा आता हा जो कंटेंट आहे जो आपण आयोगाबद्दल बोलतोय, तर आयोग समजा याच्यावरती आयोगाला आक्षेप घ्यायचा आहे. ठीक आहे, आयोगासाठी हे त्यांनी क्रिटिसिझम सहज न घेता यांनी त्यांच्या भावना आहत झाल्या, भावना दुखावल्या गेल्या असं काहीतरी सांगून आपल्यावरती गुन्हा दाखल करायचा असं त्यांनी ठरवलं. तर ते काय करतील, तर 66A ह्या कलमाच्या अंतर्गत, माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2000च्या 66A या सबसेक्शनच्या अंतर्गत आपल्यावरती गुन्हा दाखल करू शकतात. ठीक आहे, तर ही प्रोव्हिजन आहे जे की 2008 मध्ये या कायद्यात तरतूद करून किंवा कायद्यात थोडासा बदल करून 66A हे इंट्रोड्यूस करण्यात आलं.
ज्याचा ऑब्व्हियस आहे की भरपूर सारा गैरवापर होऊ लागला. आता हे आयोगाबद्दल मी बोललो, फॉर एक्झाम्पल मी एखाद्या सरकारबद्दल असं बोललो तर, किंवा शिवसेनेबद्दल किंवा कुठल्याही पक्षाबद्दल मी असं बोललो, तर ऑब्व्हियस आहे की तो पक्ष तेवढा लाईटली या गोष्टींना घेणार नाहीये. आणि त्याच्यामुळं जे या 66A अंतर्गत गुन्हे दाखल होतील तर त्यांची संख्या सुद्धा वाढत जाणार. काही वेळेस छोटे छोटे मुद्दे सुद्धा जास्त सिरियस ऑफेन्स म्हणून 66A मध्ये घेतले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या शिक्षेच्या तरतुदी आहेत, ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर असं जर गैरवापर जर एखाद्या गोष्टीचा होत असेल, तसंच झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टनी हा कायदा जो आहे हा 24 मार्च 2015लाच रद्द केलेला आहे. म्हणजे 66A जे कलम आहे तर हे अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यावरती आज आपण चर्चा का करतोय, कारण ती राज्यवाली स्टोरी इथंच अप्लाय होते की पोलीस खात्याने तब्बल देशभरामध्ये 1300 पेक्षा जास्त गुन्हे ऑलरेडी दाखल केलेले आहेत 66A अंतर्गत मागच्या 4-5 वर्षांमध्ये. आणि ज्यावेळेस त्याला विचारण्यात आलं की तुम्ही हा 66A मध्ये कसं काय दाखल करताय, तर त्यांनी तेच सांगितलं की आमच्या रूल बुकमध्ये अजून 66A आहे. ठीक आहे. तर याच्याविषयीच आपण सविस्तर चर्चा करू आणि जास्त वेळ तुमचा घेणार नाही आणि मला पण मे बी तेवढं पॉसिबल नाही होणार. तर चर्चेत हा मुद्दा कुठून आलाय, तर माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2000 चे 66A हे कलम रद्द झाले असून त्या अंतर्गत कोणतेही गुन्हे न नोंदवण्याचे निर्देश पोलीस ठाण्यांना द्यावेत अशी विनंती केंद्रीय गृह मंत्रालयाने सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलेली आहे. तर हा मुद्दा त्याच्यामुळे चर्चेत आलाय. गृह मंत्रालयाकडून एक GR काढण्यात आलाय, ज्या अंतर्गत ते असं म्हणतायत की 66A हे कलम पोलिसांनी वापरू नये किंवा गुन्हे त्याच्या अंतर्गत नोंदवू नयेत, कारण ते कलम ऑलरेडी सुप्रीम कोर्टने रद्द केलंय. अशी विनंती गृह मंत्रालयाकडून आपल्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आलेली आहे की त्या राज्यांनी त्यांच्या पोलीस ठाण्यांना त्याच्या प्रकारची माहिती द्यावी. ठीक आहे. तर माहिती कायदा 2000च्या कलम 66A अंतर्गत एखादा गुन्हा नोंदवण्यात आला जर असेल, आधी जर नोंदवण्यात आला असेल, तर अशी प्रकरणं त्वरित रद्द केली जावीत किंवा रद्द करा. तर अशा प्रकारचं सुद्धा गृह मंत्रालयाने त्या GR मध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. तर GR तुम्हाला समजलाय. आणि 66A अंतर्गत जर एखादा गुन्हा ऑलरेडी दाखल असेल तर तो रद्द करा, अशा प्रकारची सुद्धा माहिती या GR मध्ये सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टने 24 मार्च 2015लाच श्रेया सिंघल विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्येच त्या सुनावणी दरम्यान या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील 66A हे कलम रद्द केलेलं आहे, अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टचं वर्डिक्ट होतं. ठीक आहे. आता नेमकं हे श्रेया सिंघल विरुद्ध केंद्र सरकार ही जी केस जी आहे ना, तर ती थोडक्यात सांगतो. श्रेया सिंघल नावाची एक लॉ स्टुडंट होती आणि तिने या 66A विरुद्ध याचिका दाखल केली होती. याचं कारण म्हणजे ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं 2012 मध्ये, त्यावेळेस शिवसैनिकांनी म्हणूयात किंवा बाळासाहेबांचे जे काही फॉलोअर्स होते, तर त्यांनी मुंबईमधली सगळी दुकानं काही दिवसांसाठी बंद करायची अशा प्रकारची मोहीम राबवली होती. तर याला फेसबुकवरती 2-3 मुलींकडून किंवा असं अपोज करण्यात आला. फेसबुकवरती त्यांनी स्वतःच्या टाईमलाईनला, फेसबुकवरती स्वतःच्या प्रोफाईलमध्ये तसं मेन्शन केलं की जर एखाद्या व्यक्तीचं निधन झालंय तर बाकीच्यांची लाईफ डिस्टर्ब का करायची किंवा मग बाकीची दुकानं वगैरे का बंद करायची, मुंबई बंद का ठेवायची, अशा प्रकारे थोडंसं प्रश्न विचारण्यात आले. प्रश्न विचारण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की रिॲक्शन झालेली. तर या गोष्टी विरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. ज्यांनी असं काही फेसबुक प्रकरण जे झालं होतं, तर त्याविरुद्ध मग पोलिसांनी पण तो गुन्हा दाखल केला 66A अंतर्गत आणि जेल वगैरेची तरतूद आहे. तर तशा गोष्टी झालेल्या आहेत. त्या दरम्यान मग एक जी लॉ स्टुडंट होती श्रेया सिंघल, तर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये या 66A विरुद्ध याचिका दाखल केली की याच्या 66A मुळे काय होतंय की कलम 19 जे आपला आहे, त्यानंतर कलम 21, कलम 14 याचं व्हायोलेशन होतंय. तर अशा प्रकारची ती याचिका होती. त्याच्या विरुद्ध पुढे मी सांगणारच आहे. मुद्दा तुम्हाला समजलाय की श्रेया सिंघल विरुद्ध केंद्र सरकार ही जी काही केस आहे ही कुठून आलेली आहे, कशातून बाहेर पडतीये, तर याचं कारण तुम्हाला समजलं. ठीक आहे. आता रिसेंटली हे चर्चेमध्ये कुठून आलंय, तर पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज, त्याला PUCL असं म्हटलं जातं, त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मुद्दा उपस्थित केला की 66A अंतर्गत अजूनही म्हणजे आज तागायत पोलिसांमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवले जातात. आणि हे जे PUCL जे आहे तर ते JPनी फॉर्म केलेली एक संस्था आहे, एक ह्युमन राईट इन्स्टिट्यूट तुम्ही म्हणू शकता. ही
JP म्हणजे जयप्रकाश नारायण, ठीक आहे, त्यांनी ही स्थापन केलेली संस्था आहे. तर त्यांच्या वतीने सुप्रीम कोर्टमध्ये या मुद्द्यामध्ये दखल घ्या अशा प्रकारची याचिका नोंदवण्यात आली. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 24 मार्च 2015लाच हे कलम रद्द करण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा आजही या कलमाच्या अंतर्गत देशातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे का नोंदवले जातात अशा प्रकारचं आश्चर्य हे सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग ते GR आपल्या होम मिनिस्ट्रीकडून काढण्यात आलं. ठीक आहे, देशात बघितलं तर 6 वर्षांपूर्वी हे कलम रद्द झालेलं आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रात या कलमांतर्गत 381 गुन्हे दाखल झालेले आहेत. झारखंडमध्ये 291, उत्तर प्रदेशमध्ये 245 आणि राजस्थानमध्ये एकूण 192. ठीक आहे, तर संपूर्ण देशामध्ये 1307 गुन्हे या मागच्या 6 वर्षांमध्ये ऑलरेडी नोंदवण्यात आलेत, जे सेक्शन ऑलरेडी रद्द झालेलं आहे. ठीक आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा जो आहे तर तो 17 ऑक्टोबर 2000 पासून अंमलात आलेला आहे. 2008 मध्ये ज्यावेळेस काँग्रेस गव्हर्नमेंट होती त्यावेळेस त्यांनी 66A हे सेक्शन याच्यामध्ये ऍड केले आहे. 66A कशा संदर्भात आहे ऑलरेडी तुम्हाला त्याचा जो मेन जो उद्देश आहे तर तो तुम्हाला समजलाय की सध्याच्या डिजिटल जगामध्ये जे असं काही डिस्कशन होईल, ऑनलाईन पद्धतीने जे डिस्कशन होईल त्याच्यामधून जर असं काही वाईट डिस्कशन होत असेल ज्याच्यातून कुठल्याही व्यक्तीला इजा पोहोचेल किंवा त्याची काही हानी होत असेल, त्याची इमेज डिफेम केली जाऊ शकते, तर असं जर काही होत असेल तर त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यासाठी म्हणून 66A ची तरतूद होती. ठीक आहे, हे असं अगदी सिंपल आहे. आणखीन जर तुम्हाला समजा आयोगाच्या भाषेमध्ये, आयोगाच्या पेपर विचारण्याच्या शैलीमध्ये जर वाचायचं असेल तर ते असं लिहिलंय की 66A ह्या अन्वये संगणक म्हणजेच कॉम्प्युटर किंवा संवाद उपकरण म्हणजे मोबाईल वगैरे तर यांच्यामार्फत एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यास संबंधित व्यक्तीला अटक करण्याची तरतूद या 66A मध्ये होती. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात घ्या की एखादी गोष्ट आक्षेपाची आहे की नाही, आक्षेप घेण्यासारखी आहे की नाही, हे सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. म्हणजे माझ्यासाठी एखादी गोष्ट जर नॉर्मल असेल तर ती तुमच्यासाठी आक्षेप घेण्यासारखी असू शकते. माझ्यासाठी एखादी गोष्ट आक्षेप घेण्यासारखी आहे तर तुमच्यासाठी ती आक्षेप घेण्यासाठी नसू शकते, असं होऊ शकतं. ठीक आहे, कारण इथं 130 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला आपला देश आहे आणि प्रत्येकाचे विचार हे मिळते जुळते आहेत असं आपण म्हणू शकतो का? तर नाही, हे ऑब्व्हियस आहे की याच्यामध्ये या 66A चा गैरवापर ऑब्व्हियस हे होणार. याला जे पॉवरफुल लोक असतील, जे काही पक्ष असतील, पुढारी असतील, तर हे या 66A चा गैरवापर करू शकतात. एखाद्या व्यक्तीने जर फक्त एक छोटंसं क्रिटिसिझम जर गव्हर्नमेंटचं केलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं केलं असेल तर त्याच्या विरुद्ध या कायद्याचा किंवा या ताकदीचा वापर केला जाऊ शकतो आणि त्याच्यावरती गुन्हा वगैरे दाखल केला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हेच एक छोटंसं एक्झाम्पल देऊन इथं प्रांजली मॅमने तुमच्यासाठी हे सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही हे ऑलरेडी विजय स्टडीच्या ॲपमध्ये जाऊन वाचू शकता, ज्याच्यामधून अगदी बोलल्यासारखं ह्या गोष्टी सगळ्या लिहिल्यात, म्हणजे संवाद साधल्यासारखीच इथं भाषा सुद्धा आहे, जेणेकरून तुम्हाला हे पूर्ण ज्यावेळेस आर्टिकल वाचाल त्यावेळेस एकदा वाचल्यानंतर 100% लक्षात राहीलच. ठीक आहे, या कलमाचा गैरवापर होणार होता आणि ऑब्व्हियस गैरवापर वाढत चालला होता. आपल्या समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या विरोधात मत व्यक्त केलंय तर लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जाऊ शकतो आणि या कलमान्वये 3 वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही अशा प्रकारची तरतूद या कलमाच्या अंतर्गत होती. ठीक आहे, आता 66A तर आपल्या सुप्रीम कोर्टनी केसच्या सुनावणी दरम्यान अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंविधानिक आहे हे ठरवलं. पण ते कोणत्या ग्राउंड्सवरती हे असंविधानिक आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे हे सुप्रीम कोर्टनी कशाच्या आधारावरती सांगितलं? तर याच्यामध्ये जे आपल्याला मूलभूत हक्क आपल्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेले आहेत 19चेच, त्याच्यामध्ये मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, भाषण स्वातंत्र्य असेल, त्याच्यानंतर आपण कुठेही जाऊन मुक्त व्यापार करू शकतो, मुक्त प्रवास करू शकतो, कुठेही जाऊन राहू शकतो, संपत्तीचा होता जो तिथून काढून टाकण्यात आला, तर ते सगळे 19च्या सब सेक्शन्स मध्ये आहेत. ठीक आहे, 19 मध्ये A आहे, B आहे, C, F, G पर्यंत. तर ह्या वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये जे आपल्याला स्वातंत्र्य दिले त्याच्यामधला 19(1)A या कलमाचं उल्लंघन होतंय, जे आपल्याला अभिव्यक्ती किंवा भाषण स्वातंत्र्य देत आहे. तर याची आपल्या या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असल्यामुळं हे सेक्शन जे आहे हे या अनकॉन्स्टिट्युशनल किंवा आपल्याला संविधानातून असंविधानिक ठरवण्यात आले किंवा कायद्यातून काढून टाकण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर मुद्दा हा आहे की जर 66A असेल तर लोकांना त्यांचं मत मांडता येणार नाही. मग भलेही ते ऑनलाईन स्वरूपात असू द्या किंवा
डिजिटल फॉर्मॅटमधलं, पण त्यांना स्वतः मुक्तपणे भाषण किंवा मुक्तपणे त्यांचे विचार मांडता येणार नाहीत. 66A ची भीती नेमकी असणारच आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे याला अनकॉन्स्टिट्युशनल ठरवण्यात आलेलं आहे. ओके, आता 19चा विषय निघाला तर आपण सगळे 19 मधले सगळे सबसेक्शन अभ्यासू. जसं की कलम 19 हे आपल्याला आपल्या भाषण किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल त्याच्याबद्दलच्या सगळ्या मूलभूत हक्कांच्या तरतुदी या 19 मध्ये आहेत. त्याच्यातला 19A मधलं फर्स्ट जे आहे, ए जे आहे ते भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्याच्यानंतर बी जे आहे तर ते शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र जमवण्याचा आपल्याला हक्क देतोय. त्यानंतर सी जे आहे तर ते संघटन किंवा संघ स्थापन करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य देत आहे. डी जे आहे तर ते भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये आपण कुठंही मुक्तपणे संचार करू शकतो, म्हणजे प्रवास करू शकतो, अशा प्रकारचं स्वातंत्र्य देतं. याच्यामध्ये काही अपवाद आहेत की जिथं तुम्हाला परमिट घेऊन जावं लागतं. आपल्या देशामध्ये जरी भाग असला तरी सुद्धा अरुणाचल प्रदेशमधला काही भाग असेल तिथं आपल्याला परमिट घेऊन जावं लागतं. आधी पहिल्यांदा आपल्याला परमिशन घ्यावी लागते. ठीक आहे, ई मध्ये काय दिलंय तर भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा अधिकार आपल्याला 19E च्या अंतर्गत दिलाय. एफ जे आहे तर ते ऑलरेडी हटवण्यात आलंय, इथून हटवण्यात आलं. जे की आपल्याला संपत्तीचा अधिकार देणारी तरतूद होती ती आता कुठं टाकण्यात आली आहे, कोणत्या कलमामध्ये टाकण्यात आली आहे, तर हा तुमच्यासाठी छोटासा होमवर्क ठेवूयात. कलम, त्याचा भाग कुठला आहे, कोणत्या भागामध्ये आणि कोणतं कलम, त्याच्यामधलं सुद्धा सबसेक्शन आहे, तर ते तुम्ही या कलमाविषयी म्हणजे आपल्याला संपत्तीचा अधिकार कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत दिलाय ते तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे, त्याच्यानंतर 19G जे आहे तर ते कोणताही पेशा म्हणजे कुठलाही व्यवसाय त्याच्यातून इतरांना हानी होणार नाही अशा प्रकारचा कुठलाही व्यवसाय व्यापार आपण करू शकतो. तर हे स्वातंत्र्य आपल्याला 19G मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर आय होप हे सगळेच्या सगळे जे काही आपल्याला मूलभूत हक्क मिळालेले आहेत कलम 19च्या अंतर्गतचे ते तुमचे रिवाईज झाले असतील, त्याची रिव्हिजन झाली असेल. या लेक्चरच्या माध्यमातून फक्त 66A विषयी आपल्याला थोडक्यात माहिती जाणून घ्यायची होती आणि ती आपण व्यवस्थितपणे बघितली आहे. याच्यावरती आधारित जर आयोगाने क्वेश्चन विचारला तर तो तुम्ही आरामात टॅकल करू शकाल, इतकी माहिती तुम्हाला या लेक्चरमधून मिळालेली आहे. ठीक आहे, सफिशियंट आहे. तर अशाच पद्धतीने आपण इंटरेस्टिंग वेगवेगळ्या टॉपिक सोबत भेटत राहू. लवकरच माझा सुद्धा घसा बरा व्हावा ही देवाच्यांनी प्रार्थना आणि तुमची रजा इथंच घेतो. मला अपेक्षा आहे की हे लेक्चर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असणार आहे. अभ्यास करताना तुम्हाला नक्कीच मजा सुद्धा येत असेल. अशाच प्रकारे अभ्यास तुम्ही विजन स्टडीच्या ॲपच्या माध्यमातून करू शकता. विजन स्टडीच्या ॲपवरती खूप सारा मोफत अभ्यासाचं मटेरियल आहे. तिथं दररोजच्या दररोज चालू घडामोडी तिथं प्रोव्हाइड केल्या जातात ज्या तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत. त्या चालू घडामोडींच्या आधारावरती टेस्ट तिथं दररोज घेतल्या जातात. त्याचबरोबर डाउनलोड सेक्शनमध्ये आपल्या प्रत्येक विषयाच्या नोट्स उपलब्ध आहेत ज्या तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता. अभ्यासामध्ये त्याचा वापर नक्कीच करा. तर विजन स्टडीचा ॲप न चुकता डाउनलोड कराच.